हॅलो गाईज, कसे आहेत? तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा विषय असा आहे भावनो की आपल्या मित्रांनी आपल्याला इन्व्हिटेशन केलं आहे, तर तिकडे चाललो आहे. शॉपचं ओपनिंग आहे, त्यासाठी आम्ही चाललो आहे. तर बघूया आपल्यासोबत कोण कोण आपले मित्रमंडळी येत आहेत. तर आम्ही सर्व एकत्र येऊ आणि नंतर मग जाऊ. चला तर मग तिथे डायरेक्ट रोशन साळवी, ऋतिक साळवी इकडे आलाय. अरे सर, तुम्हाला तिकडे बोललो ते उद्घाटनला गेलात नाही? ते उशीर झाला, 11चा टाइम होता, 12 वाजले. उशीर झाला व्हीआयपी सर, त्यामुळे ते गेले नाही. तेव्हा आता उद्घाटन करायचं राहिलं आहे. इकडे निलेश भाऊ आहे आणि इकडे दोघं आहेत, सार्थक आणि तेजस. संपले हो. चला, ऋतिक सरांना इथेच ठेवली ना, अजून काय त्यांचं हेच नाही होत. काय तो कॉल आला होता तिकडे, हा या लवकर सांगितले नाही, कारण तुम्ही आल्याशिवाय उद्घाटन होणार नाही तिथं. उद्घाटन होणार. ऋतिक सरांची काय झाली, एका साईडची तार तुटली. सरांची छत्री बघा, एका साईडनी काय झाले झाली परिस्थिती आमच्याकडे तशी आली. असू दे, चला जाऊया पुढं. आजू काय करतोय तुम्ही पाहू शकता. आपल्या प्रथमेश भावानी शॉप ओपन केलंय, आयुर्वेदिक प्रोडक्टचं आहे. तर त्याचं आता उद्घाटन आहे आणि ते समोर सर्व आपले मित्रमंडळी आलेत आणि वाडीतील काही ग्रामस्थ पण आले, तिथे बघू शकता. मारा नायला ती कुठं फोटो काढून ते फोटो. या ठिकाणी अतिथीमुळे या ठिकाणी आले त्यांचं कुटुंबाच्या मध्येने या ठिकाणी त्यांचं जाहीर स्वागत. आज त्यांच्या हस्ते या ठिकाणी दीपोत्सव, त्यांनी दीपोत्सव या ठिकाणी करावा. मामा घे शकता. सर्व सर लोक नाश्ता करत आहेत. सर्व आपले मित्रमंडळी पण नाश्ता करत आहेत, पाहू शकता.
हे बघा मी आपला मालक सरांना चटणी वाटतायत पहिल्यांदा मला तो फोटो काढवला मागा बोलू सर छोटे मालक एवढा खातोय ती होती ऋतिक साळवी VIP मग मेन आलाय VIP हा ऋषिक साळवी हे ऋषी आधी ऋषी मेन आलाय हे बघा हा इकडनं मेन VIP आहे हे आज घे त्याला हे अध्यक्ष ऋषी हे ऋषी घे अरे लाजू नको घे आणि आपले मालक आहेत त्यांनी आयुर्वेदिकचा प्रोडक्ट शॉप टाकलंय थोडक्यात काय करायचं काय आहे केस वाढायसाठी लग्न कोणाचं ठरलं असेल केस गेले जोरात बोल क्लीन करायला साबण आहे अजून ऍसिडिटी झाली ऍसिडिटी ड्रॉप $6,500 याच्यावरती सॉल्व होऊ शकतात. तुम्ही एकदा बघा आणि व्हिजिट करा. 42 आणि सर्वात मेन औषध म्हणजे बघा हा तुम्हाला पॉवर नसेल तर हा घ्या औषध फुल घेऊ शकता. फुल एनर्जी आहे. आज आपण इथे जमलेलो आहोत ते याच्यासाठी जे आपले साळवी सर आहेत त्यांच्या शॉपीचं आज उद्घाटन होतं. हे उद्घाटन सचिन साठीलकर यांच्या हस्ते झालेलं आणि आमचे विक्रांत सर यांच्या हस्ते झालेले आहे. तर बाकीचं जे पुढील मार्गदर्शन आहे ते आपल्याला विक्रांत सर करतील. सर्वांना नमस्कार. माझं नाव आहे विक्रांत पवार. मी बहादूर शेख मध्ये राहतो. मी चिपळूणचाच रहिवासी आहे. आज आपण इथं जे जमलेलो आहे हे साळवी साहेब आहेत तुमच्या इथल्या एरियामधले. यांनी आरोग्य रिलेटेड रियाज मल्टीलेट प्रायव्हेट लिमिटेड यांची शॉप इथं तुमच्या एरियामध्ये ओपन केलेली आहे. तर ते रियाज अमृत ज्यूसची थोडक्यात मी माहिती तुम्हाला आज सांगतो. ही रियाज अमृत ज्यूस याची फॅक्टरी ही संगमनेर मध्ये आहे. संगमनेर या छोट्याशा तालुक्यामधून हे 19 सप्टेंबर 2019 ला स्थापन झाली. संगमनेर तालुक्यामध्ये स्थापन झाली. आज 7 सप्टेंबरला ह्या कंपनीला 6 वर्ष कंप्लीट होती. ओके. तर ही कंपनी आपल्या या एरियामध्ये कोकण पट्ट्यामध्ये आता जवळपास सचिन साठीलकर या सरांच्या माध्यमातून 13 ते 14 महिने झाले आपल्या एरियामध्ये ती आलेली आहे. आणि ह्या फूड सप्लिमेंटचा हे कोणत्याही प्रकारचं औषध नाहीये. हे फूड सप्लिमेंट आहे. हे आपल्या शरीराला 650 हजारापेक्षा काम करतं. शरीराला आपले जे कोणते आजार आहेत तर ते आजार या फूड सप्लिमेंटमुळे बरे होतात. तर ह्या रियाज अमृतची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. आता वेळ खूप झालेला आहे. आपल्याला थोडक्यात मी सांगतो. हे रियाज अमृत ज्यूस 42 फळांपासून बनलेला आहे. हा रियाज अमृत ज्यूस मध्ये 42 प्रकारची फळं आहेत. आणि अशी फळं आहेत 8 ते 9 प्रकारची बेरी आहेत त्याच्यामध्ये. ब्लूबेरी, अकाय बेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी. ह्या बेरी काय काम करतात आपल्या शरीरामध्ये समजा कॅन्सर सारखा जर आजार असेल HIV सारखा आजार असेल तर तो कंट्रोल करण्याचं काम करतात. कॅन्सर सारखे आजार आपल्या या फूड सप्लिमेंटमुळे बरे झालेले आहेत. आणि डॉक्टरकडे त्याची ट्रीटमेंट नाही. तुम्हाला केमोथेरपी वगैरे सगळी घ्यावी लागते. तर आपण फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेजचे, थर्ड स्टेज पर्यंतचे आजार या रियाज अमृत ज्यूसनी बरे केलेले आहेत. तर तुम्हाला अजून सांगतो की ह्याच्यामध्ये असं आहे फळ की तुम्हाला त्वचेचे रिलेटेड कोणतेही आजार असतील म्हणजे समजा सोरायसिस, गजकरण, फंगल इन्फेक्शन हेही आजार या रियाज अमृत ज्यूसने बरे झालेले आहेत. आता दुसरं तुम्हाला चमत्कारी रिझल्ट पण सांगतो. आता डॉक्टरांनी सांगितलेलं एक घटना आहे आपल्या चिपळूणातली. एक केस आहे की त्यांना रिझल्ट आलेला आहे या रियाज अमृत ज्यूसचा. तो पण तुम्हाला शेअर करतो. डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांना 8 वर्ष ते मूलबाळासाठी ट्रीटमेंट घेत होते. मुंबईच्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली, कोल्हापूरचे नामांकित डॉक्टर आहेत त्यांची ट्रीटमेंट घेतली, चिपळूणचे थत्ते वगैरे असे मोठे मोठे डॉक्टर आहेत त्यांची ट्रीटमेंट घेतली. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की 8 वर्ष ट्रीटमेंट घेऊन पण त्यांना सांगितलं की तुम्हाला मूलबाळ होणार नाही असं त्यांना सांगितलं होतं. आपण हे रियाज अमृत ज्यूस त्यांना दिल्यानंतर रियाज अमृत ज्यूस त्यांना कशासाठी दिलं होतं त्यांनी मला काय सांगितलं, मला अशक्तपणा आहे, मला रियाज अमृत ज्यूस द्या. कारण की ते हार्डवर्कचं काम करत होते म्हणून त्यांना आपण रियाज अमृत ज्यूस दिलं होतं. तर त्यांना चमत्कारिक रिझल्ट काय आला. आज त्या मॅडम 4 महिन्याच्या प्रेग्नेंट आहेत. रियाज अमृत ज्यूस त्यांनी एप्रिल महिन्यात घेतलं होतं.
एप्रिल महिन्यानंतर आता जवळपास त्यांना 4 महिन्याच्या प्रेग्नेंट आहे. म्हणजे तुम्ही एका आजारासाठी घेता हे रियांश अमृत ज्यूस, प्लस मध्ये तुमचे 10-15 आजार पण ते बरे करते. म्हणजे तुम्हाला त्याला सांगावं लागत नाही, तो ऑटोमॅटिक तुमच्या शरीरामध्ये जे लपलेले कोणते आजार आहेत ना तर तेही प्लस मध्ये बरे होऊन जातात. काही लोक काय करतात, शुगर साठी घेतात पण त्यांना दुसरा पण रिझल्ट येतो, त्यांना थकवा असतो तोही कमी होतो, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असतो तर तोही कमी होऊन जातो. म्हणजे तुम्ही एका आजारासाठी घेतला तर दुसरे पण आजार तुमचे बरे होतात. असं या फूड सप्लिमेंटची ताकद आहे. तर त्याच्याबरोबर आपले छोटे छोटे दुसरे प्रोडक्ट पण आहेत. आता समजा हे ऑर्थोजी म्हणून आहे, हे कॅल्शियम रिलेटेड आहे थोडं. तर आपण बघा आता डॉक्टरांकडे जातो, आपल्याला गुडघे दुखी, कंबर दुखी किंवा मणक्यात गॅप असेल, हा जो प्रकार असतो ना तर त्याच्यामुळे आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर काय करतात, तुम्हाला कॅल्शियमच्या रिलेटेड गोळ्या देतात, इंजेक्शन देतात आणि ते महिनाभर आपण तो कोर्स चालू ठेवतो आणि महिन्यानंतर परत दुखणं आहे ते चालू राहतं. तर त्याच्यावर काय मुळापासून ते काम करत नाही. तर आपल्याला हे ऑर्थो जे आहे ना अमृत ज्यूस सोबत आपण देतो. कुणाला हाडांचा रिलेटेड प्रॉब्लेम असेल, संधिवाताचा प्रॉब्लेम असेल तर आपण त्यांना हे ऑर्थो ज्यूस सजेस्ट करू शकतो. रियांश अमृत ज्यूस द्यायचंच आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला ऑर्थो ज्यूस द्यायचं. आता हे लेडी लाईफ केअर म्हणून आहे, हे लेडीज साठी खूप वरदान आहे. म्हणजे तुम्हाला समजा थायरॉइड आहे किंवा पीसीओडी, पीसीओएस किंवा तुम्हाला गर्भाशयाचे प्रॉब्लेम आहे, गर्भाला गाठ आहे, काही लोकांना पिशवी काढायला सांगतात डॉक्टर, तर ते सगळे आजार आपण या लेडी लाईफ केअरने बरे केलेले आहेत. तर या अमृत ज्यूस बरोबर तुम्हाला लेडी लाईफ केअर पण लिहायचं आहे. आता हे तुम्हाला ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाहीये तर त्यांनाही तुम्ही ते सजेशन करू शकता लेडीज साठी. हे पॉवर बुस्टर प्लस आहे, तर हे तुम्हाला जेंट्स साठी आहे. तर जेंट्स चे गुप्त आजार कोणते असतील तर त्यांना तुम्ही हे पॉवर बुस्टर सजेस्ट करू शकता. डायबोजी म्हणून आहे, तर डायबोजी आपण शुगर पेशंट साठी देतो. म्हणजे अमृत ज्यूस द्यायचंच आहे, त्याच्यासोबत हे डायबोजी पण आपण त्यांना सजेस्ट करायचं. प्लस हे डायबोजी तुम्ही वेट लॉस साठी पण देऊ शकता. तर ते संध्याकाळी जेवल्यानंतर आपण त्यांना ते सांगू शकतो. वेट लॉस साठी आणि शुगर साठी आपण हे डायबोजी त्यांना देऊ शकतो. आता समजा हे ऍसिडिटी केअर ड्रॉप आहे. रियांश अमृत ज्यूसने ऍसिडिटी ही कमी होते, पण समजा हायपर लेवल ऍसिडिटी आहे, ढेकर येतं, उलटी होते, जेवल्यानंतर पचतच नाही, तर त्याच्याबरोबर रियांश अमृत ज्यूस बरोबर तुम्ही ऍसिडिटी केअर ड्रॉप ही देऊ शकता. हे पॉवर बुस्टर आहे. हे पॅरलिस वगैरे नसांच्या रिलेटेड कुणाला प्रॉब्लेम असेल तर रियांश अमृत ज्यूस सोबत आपण पॉवर बुस्टर त्यांना देऊ शकतो. म्हणजे कुणाला पॅरलिस झाला आहे, जागेवरच आहे, नसांचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही हे त्यांना सजेस्ट करू शकता. हे पाईलचे टॅबलेट्स आहेत. गुळव्याचा त्रास कुणाला असेल, बगिंदर असू दे, गुळव्यात रक्त पडतंय, तर त्यांना तुम्ही हे पाईलच्या टॅबलेट्स अमृत ज्यूस सोबत देऊ शकता. तुम्ही वेट लॉस साठी पण देऊ शकता. तर ते संध्याकाळी जेवल्यानंतर आपण त्यांना ते सांगू शकतो. वेट लॉस साठी आणि शुगर साठी आपण हे डायबोजी त्यांना देऊ शकतो. ऍसिडिटी केअर ड्रॉप आहे. रियांश अमृत ज्यूसने ऍसिडिटी ही कमी होते, पण समजा हायपर लेवल ऍसिडिटी आहे, ढेकर येतं, उलटी होते, जेवल्यानंतर पचतच नाही, तर त्याच्याबरोबर रियांश अमृत ज्यूस बरोबर तुम्ही ऍसिडिटी केअर ड्रॉप ही देऊ शकता. तर प्रोडक्टची थोडक्यात तुम्हाला माहिती सरांनी सांगितलेली आहे. तर माझी ओळख करून देतो. माझं नाव सचिन साटेलकर. गेले 14 महिने झाले मी चिपळूणमध्ये रियांश मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीच्या माध्यमातून एक समाजसेवा चालू केली. लोकांचं आरोग्य चांगलं व्हावं या उद्देशाने केलेली सुरुवात. तर आज आपल्याला या 14 महिन्यानंतर आपल्या या रोटे या ठिकाणी साळवी सरांच्या माध्यमातून आज इथे शॉपिंग झालेली आहे. तर साळवी सरांसाठी आणि त्या पूर्ण टीमसाठी आपण काय बघा, प्रोडक्ट एक आपल्याला आहे ना लोकांचं इतकं छान आरोग्य चांगलं करतंय ना, ते करता करता या सिस्टम मध्ये इन्कम पण कंपनी देते. म्हणजे थोडक्यात काय, तर रियांश मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे ही लोकांच्या आरोग्यावर पण काम करते आणि लोकांना रोजगार देण्यावर पण काम करते. आता ज्या वेळेला विषय रोजगाराचा येतो, एक उदाहरण देईन तुम्हाला.
एका सोरायसिस आजारासाठी आपण रियांश अमृत ज्यूस दिलं होतं साखरपा एरियामध्ये. एक लेडीज होत्या, तर त्या लेडीजना आहे ना 8 ते 10 वर्ष झाले सोरायसिस आजार होता. त्या सोरायसिस आजारावरती 8 ते 10 वर्ष त्यांनी विविध डॉक्टर औषध गोळ्या केल्या. त्यांना जराही काही फरक पडत नव्हता. सुरुवातीला बरं वाटायचं, परत त्रास येत होता. ज्या वेळेला आपलं हे रियांश अमृत ज्यूस ज्या वेळेला त्यांनी घरी चालू केलं, सुरुवातीला आपण जसं की इतर कंपन्यांसारखं काम नाही करत की बाबा हे रियांश अमृत ज्यूस आहे, सर्व आजारावर काम करतं, तुम्ही डायरेक्ट 3 महिन्याचा कोर्स घ्या असं आपण सांगत नाही. तर त्यांना आपण काय सल्ला दिला, तुम्ही काय करा, एक अमृत ज्यूसची बॉटल घ्या आणि तुम्हाला काय रिझल्ट येतो तो बघा. तर त्या सोरायसिस आजारावरती जवळजवळ 8 वर्ष त्याला त्रास होता. एका बॉटलमध्ये त्यांना 90% रिझल्ट आला. आणि 90% रिझल्ट आल्यामुळे काय झालं, तर त्यांनी अजून परत बॉटल घेतली आणि 3 बॉटलमध्ये त्यांचा आजार हा 100% निघून गेला. आता त्यावेळेला आजार ज्या व्यक्तीचा निघून जातो, जसं की आता सरांनी सांगितलं की एका आजारासाठी घेतलेलं रियांश अमृत ज्यूस त्यांचे जे इतर आजार होते त्या लेडीजचे, जसं की रात्री बाथरूममध्ये 5-6 वेळा उठायला लागायचं, त्यांना शरीरामध्ये रक्ताची कमी होती, अशक्तपणा होता, हाडं दुखणं असे पण काही प्रॉब्लेम होते. आणि त्या 3 बॉटलमध्ये सोरायसिस आजार पण निघून गेला आणि त्यांची इतर जी दुखणी होती ती पण निघून गेली. आता ह्याच्या पुढचा चमत्कार काय झाला, आता त्या वाढीमध्ये आलेला हा रिझल्ट बघून लोक सांगतात जिथे डॉक्टर औषध गोळ्या करून जो रिझल्ट येत नाही, हा फळांचा ज्यूस पिऊन जर इतका छान रिझल्ट येत असेल तर असं काय ज्यूस आहे, आम्हाला पण येताना घेऊन या असं केलं त्यांनी सांगितलं. आणि तो व्यक्ती ज्या वेळेला आपल्या शॉपिंगमध्ये आपल्या चिपळूणमध्ये आला त्यावेळेला त्यांच्याकडे 7 लोकांचे पैसे तयार होते, ते आम्हाला सुद्धा या बॉटल हवे. जसं की आता हे उदाहरण देण्याचं कारण काय, तर ज्या व्यक्तीच्या घरामध्ये रिझल्ट येतो तो रोजगार ऑटोमॅटिक चालू होतो तिथून. म्हणजे काय झालं, सरांनी आता ही अमाऊंट नसेल सांगितली तर या बॉटलची अमाऊंट आहे 2000 रुपये. ह्या 2000 रुपयाचे हे प्रोडक्ट आहे. आणि ह्या 2000 रुपयाचे प्रोडक्ट आपण काय करतो, मार्केटमध्ये कमीत कमी 1500 रुपयापर्यंत हे सेल करतो. आणि 1500 रुपयामध्ये सेल केल्यामुळे काय होते, तर लोकांना 500 रुपयाचं डिस्काउंट पण भेटतं. आणि त्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीला काय होतं, घेण्यासाठी सुद्धा अमाऊंट कमी पडते. कारण आता बघतोय आपण टीव्हीला एक अमृत नोनीची ऍड बघतो आपण, आणि ती अमृत नोनीची ऍड बघितली ना की वयस्कर व्यक्ती असं बोट टाकून सांगतात आपल्याला की आपल्याला ही एक बॉटल घेऊन या. तर त्याच्यामध्ये फक्त एका अमृत नोनीचं किंवा नोनी जे फळ आहे ना, त्या नोनी फळाचा फक्त त्याच्यामध्ये अर्क आहे किंवा तो ज्यूस आहे. ओके, तरी सुद्धा लोक त्याच्यासाठी 1700-1800 रुपये सहज देतात. तर त्याच्यामुळे आपण जो देतोय हे 42 फळांचा अर्क देतोय, त्याच्यामुळे 2000 लोक द्यायला लगेच तयार होतात, कारण रिझल्ट पण त्या लेवलचा आहे. ओके, तर हे 1500 मध्ये आपण ही बॉटल देतो. तर त्या व्यक्तीची गंमत काय झाली, तर त्यांनी बॉटल ही 1500 घेतली होती आणि त्यांना माहित नव्हती की ही बॉटल आपल्याला किती रुपयाला पडते. तर त्यांनी सुद्धा त्या लोकांकडनं 7-8 लोकांचे जे पैसे आले होते ना, तर ते 1500 प्रमाणे पैसे घेऊन तो व्यक्ती शॉपिंग मध्ये आला. आणि ते शॉपिंग मध्ये आल्याच्या नंतर त्यांना कळलं की जर हा बॉटलचा जर किट घेतला आपण रजिस्ट्रेशन करून, तर ही बॉटल आपल्याला 1100 रुपयाला पडते. जेव्हा त्यांना कळलं त्यावेळेस तो व्यक्ती खुश झाला, कारण ऑलरेडी त्याच्याकडे प्रत्येक 7 लोकांचे 1500 प्रमाणे पैसे ऑलरेडी आलेले होते. म्हणजे काय झालं, तर प्रत्येक बॉटल मध्ये त्या व्यक्तीला 400 रुपये मिळणार होते. पण ह्या कधी त्याला विषय समजला त्या व्यक्तीला, तो आजार बरा झाल्याच्या नंतर. म्हणजे थोडक्यात याच्यातून सांगायचे काय, तर कंपनी काय करते, तर लोकांच्या आरोग्यावर पण काम करते आणि लोकांना रोजगार पण देते. आता रोजगार किती लेवलचा रोजगार आणि किती अमाऊंट येऊ शकते, तर फक्त ह्या बॉटल मध्ये मिळणारे 400 रुपये तेवढेच नाही. तर एखाद्या व्यक्तीने जरी समजलं की 2000 रुपयाची जरी बॉटल 2000ला जरी आपण विकली आणि जरी आपल्याला ती बॉटल 1100ला पडलेली असेल, तरी सुद्धा एका बॉटलमध्ये तो 900 रुपये सहज कमवू शकतो. हा झाला फक्त रिटेल बिझनेस. आता फक्त ह्या रिटेल बिझनेस मध्येच पैसा येत नाही. तर आता मी ह्या 14 महिन्यामध्ये जे कार्य चालू केलं, चिपळूणमध्ये सुरुवात माझ्या माध्यमातून झाली. एका व्यक्तीचं मी स्टेटस बघितलं होतं मुंबईमध्ये, त्यांनी टाकलेलं स्टेटस मध्ये की एकच बॉटल 650 हजारावर काम करते. हे जेव्हा मी वाक्य ऐकलं तेव्हा मी शॉक झालो, एकच बॉटल 750 हजारावर काम करेल कसं? कारण आपण डॉक्टरकडे जातो, 10,000 पण सांगितले की 10,000ला 10 औषध गोळ्या दिल्या जातात. हे कुतूहल म्हणून त्याला विचारलेला प्रश्न होता. बोललो चला तिकडे रिझल्ट येतात, कंपनीमध्ये लाखो रिझल्ट आमच्याकडे आहेत, तर बोललो आपल्या चिपळूणमध्ये पण येतील. म्हणून केली एक छोटीशी सुरुवात. आता जवळजवळ हजारो लोक या सिस्टम मध्ये माझ्या सोबत जॉईन आहेत, हे सिस्टम मध्ये काम करतायत. कारण मी एकटा व्यक्ती पूर्ण चिपळूणभर सर्व लोकांचं आरोग्य मी एकटा व्यक्ती चांगलं करू शकत नाही ना, तर सर्वांना सोबत घेऊन आपण हे कार्य करतोय. आणि हे कार्य करत असता या 14 महिन्यामध्ये या रियांश कंपनीच्या माध्यमातून माझ्या अकाउंटला आलेलं जे इन्कम आहे ते जवळजवळ 19 लाख रुपये आहे. गेल्या महिन्यामध्ये आलेलं जे इन्कम होतं महिन्याचं ते 4 लाख होतं. आठवड्याचं येणारं जे इन्कम आहे लाख रुपयावर आहे. इतक्या मोठ्या लेवलची संधी लोकांचं आरोग्य चांगलं करून आपल्याला मिळते. तर या कंपनीसाठी आणि कंपनीची स्थापना करणारे सीएमडी सर मधुकर जाधव सरांसाठी जोरदार काय झालं.
तर याचा पुढचा विषय होतो बघा. आता प्रोडक्टची माहिती इतकी आपण जास्त की एका आजारासाठी घेतलेलं रियांश अमृत ज्यूस त्यांचे जे इतर आजार होते त्या लेडीजचे, जसे की रात्री बाथरूममध्ये 5-6 वेळेला उठायला लागायचं त्यांना, त्यामध्ये रक्ताची कमी होती, अशक्तपणा होता, हाडं वगैरे दुखणं, असे पण काही प्रॉब्लेम होते. आणि ते 3 बॉटलमध्ये सोरायसिस आजार पण निघून गेला. काय प्रोडक्ट घेतलेलं ते तुम्ही नाव सांगा. काय माझं नाव कल्याणी शेखर आठवले. मी सोमगावला राहते. मला 2 वर्षापासून मुलगाची त्रास होतो. आता मला 12 दिवस झाले. पहिले डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली होती. कधीपासून किती दिवस झाले चालू करून? 12 दिवस झाले. ओके. आता किती टक्के फरक पडला सांगितलं तुम्हाला? किती पर्सेंट असेल? 50% फरक पडला. किती दिवसामध्ये? तुमच्या समोरचा तुमच्या घरी आता तुम्हाला समजायला नको की आम्ही कुठलं तरी प्रोडक्ट कुठल्या तरी कंपनीचं घेऊन आलोय आणि तुम्हाला त्याची माहिती सांगतोय, असं व्हायला नको. आता तुमच्या एरियातल्या ह्या ताई आहे, तुमच्या घराजवळच्या आहेत, त्यांनाच आपण हे प्रोडक्ट दिलं होतं सायवी साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांना रिझल्ट आलाय. आज जर एकाला रिझल्ट आलाय, आज तुम्ही सगळ्यांनी तुमच्या घराघरामध्ये जर हे प्रोडक्ट घेऊन गेला, आजारी कोणी पेशंट असेल तर तिथेही तुम्हाला रिझल्ट पाहायला भेटेल. हे 100% खात्रीशीर रिझल्ट देणारा प्रोडक्ट आहे. ठीक आहे. मला शुगर आहे, 400 शुगर, 350 400. आता माझ्याजवळ एका महिन्यात माझी 200 शुगर आलेली आहे. दुसरं मेवण्याचं एक आहे, त्याला किडनी असतो ना, तुम्ही डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करायचं नाही, मला काय सांगितलं, आणि त्याला आता 5व्या दिवशीच फरक पडलाय. आता कामाला वगैरे जातो. सायवी साहेबांना तुम्ही डेली बघता, बरोबर आहे? डेली बघत असाल ना यांना तुम्ही, बघा यांच्यात काय फरक वाटतोय तुम्हाला? मला वाटतोय 1-1.5 महिन्यात आला मला जरा फरक वाटतोय. तुम्हाला वाटतोय काय? वाटतोय ना? यांची जी बॉडी आहे ना, ठीक आहे, पोटामध्ये नाही फरक पडलाय, पण तुमच्या बॉडी बघा, पूर्ण बॉडी कशी कमी झाली, चेहऱ्यावरचा जो फूट होती ती पण कमी झाली. म्हणजे हे रिझल्ट यांचं शुगरही कंट्रोल मध्ये आणलेले आहे आणि यांचा फॅट पण कमी झालेलं आहे, म्हणजे वजनही थोडं कमी झालेलं आहे. ठीक आहे. मला म्हणजे ऍसिडिटीचा त्रास होता, दररोज एक गोळी घ्यायला लागायची आणि ती 2 जर गोळी घेतली नाही मी तर मला दिवसभर म्हणजे असे आंबट ढेकर आणि खूप त्रास व्हायचा, कधीतरी उलटी पण व्हायची. तर मी अमृत ज्यूस आणि हे आपलं ऍसिडिटी केअर हे घ्यायला लागल्यापासून पहिल्यांदा मी 3 दिवसांनी गोळी घ्यायला लागलो, तर 3ऱ्या दिवसापासून, नंतर 5 दिवसाने, नंतर 7 दिवसांनी, आता 12 दिवसांनी गोळी घेतो. आता या गोष्टीला मला 1 महिना झालेला आहे आणि आता याच्या पुढे गोळी बंद होईल अशी मला तरी अपेक्षा आहे. महिना झाला माझं पडले तेव्हा माझ्या हातला तो चालू केल्यावरती मी आता बऱ्यापैकी पूर्ण स्टार्ट नाही होते.